नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज गुरुवार आहे, सगळ्यांना शुभ गुरुवार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय उच्च कोटीची आणि अतिशय प्रभावशाली सेवा बघणार आहोत. वर्षभरातून 3 वेळा आपण ही सेवा करत असतो कमीत कमी. तर एक गुरुपौर्णिमेच्या वेळी, एक प्रकट दिनाच्या वेळी आणि स्वामी पुण्यतिथीच्या वेळी. तर ही सेवा जी आहे, अर्थात थंबनेलवरून तुम्हाला कळालं असेल की कोणती सेवा. तर अर्थात स्वामींची 21 दिवसाची अतिशय उच्च कोटीची सेवा आपण बघणार आहोत. ह्या सेवेने असंख्य स्वामी भक्तांचं कल्याण झालेलं आहे, अनेकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, अनेकांना जे हवंय ते मिळालेलं आहे. आणि सगळ्यात म्हणजे कुठलीही इच्छा पूर्ण होण्यापेक्षा स्वामींची कृपा, स्वामींचं पाठबळ, स्वामींचा आधार असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्या सेवेने अशक्य गोष्टीही शक्य होतात, इतकी प्रभावी सेवा आहे. बघा, इतर वेळी आपल्याला भले वेळ मिळो न मिळो, पण ह्या 21 दिवसामध्ये जी मनापासून सेवा करतो ना, त्याचं कुठलंही काम राहत नाही. आणि महाराजांची म्हणजे ही सेवा जी आहे ते अनंत पुण्य देऊन जाते, किंवा आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत ही सेवा काम करते असं म्हटलं जातं. आणि खूप खूप सुंदर सेवा आहे ही, नक्की करा. प्रत्येक स्वामी भक्त ही सेवा करतो, ज्याला जमेल ती ही सेवा करतच असतो. आता ही 21 दिवसाची सेवा आहे. आता गुरुपौर्णिमा लवकर येते आणि येत आहे, येत्या आता वटपौर्णिमा झाली आणि पुढची पौर्णिमा जी आहे ती गुरुपौर्णिमा. आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी, दत्तभक्तांसाठी ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा असते. अनेक सेवा आपण करत असतो, गुरुचरित्र पारायण आपण करतो. त्याचप्रमाणे ही ज्यांना गुरुचरित्र पारायण जमत नाही किंवा कुठलीच सेवा जमत नाही, वर्षभरात पण ज्यांना सेवा काही जमत नाहीत, त्यांनी ही 21 दिवसाची सेवा करा. खूप सुंदर आयुष्य होईल तुमचं आणि ज्या काही इच्छा आहेत, कामं आहेत, ते सुद्धा होऊन जातील. तर बघा, 21 दिवसाची सेवा आहे. तर आज आहे 2 तारीख आणि 2 तारीख. आता तुम्हाला बघा, तुमच्या पिरियड्सनुसार तुमच्या काही अडचणी येत असतील मध्ये आधे, त्यामध्ये ॲडजस्ट करून तुम्ही 21 दिवस सेवा करा. 21 दिवस झाल्या, आता ताई एक गुरुपौर्णिमा झाले आणि तरी पण आमची सेवा अर्धवट राहिले. ठीक आहे, तुम्ही गुरुपौर्णिमा झाल्यानंतर देखील तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता. तुमचे पिरियड्स जवळ असतील तर तुम्ही पिरियड्स होऊन जाऊ देत, मग सेवेला चालू करा. आणि 21 दिवसामध्येच पिरियड्स आले तर तेवढे दिवस स्किप करा, परत सेवा कंटिन्यू करा. कसंही करा, पण 21 दिवसाची सेवा ही नक्की पूर्ण करा. जर आता तुमचे म्हणजे पुढे जर गुरुपौर्णिमेच्या आधी वगैरे किंवा त्या कालावधीत पिरियड्स असतील तर आधीच तुम्ही सेवेला चालू करा, म्हणजे आता. तर 2 तारीख आहे, 27 तारखेला, आय थिंक 27. तर येत्या 29 तारखेला आहे गुरुपौर्णिमा. तर ही गुरुपौर्णिमा अर्थात आपल्याला खूप छान साजरी करायची आहे आणि त्याचसोबत सेवा देखील करायची आहे. तर आता गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण बरेच नवीन स्वामी भक्त स्वामींना गुरु करतात, दत्त महाराजांना गुरु करतात, किंवा प्रत्येक स्वामी भक्त दरवर्षी नव्याने आपण गुरु करत असतो. तर ही गुरुपौर्णिमा गुरु केल्यानंतर किंवा गुरु केला आहे पण ती तेवढी सेवा सुद्धा करणं खूप महत्त्वाचं असतं. तर या 21 दिवसामध्ये तुमची जी काही कामं होत नाहीत, ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत, त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा जे काही तुम्हाला हवं आहे ते मिळवण्यासाठी, महाराजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी ही 21 दिवस खूप महत्त्वाचे आहेत, खूप. तर आता कुठली सेवा करायची, कशी सेवा करायची, नियम अटी काय पाळायचे, कोणत्या सेवा करायच्या, सगळं सांगणाऱ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेवा करायला चालू करा. तर आता सगळ्यात पहिले 4 सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. 4ही सेवांपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही करा, कळालं. जी जमेल ती सेवा करा. 4पैकी एखादी सेवा जरी 21 दिवस केलात तरी खूप आहे, 4ही सेवा 21 दिवस केलात तरीही खूप आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता 9 जुलै ते 29 जुलै अर्थात 21 दिवस होतात. त्याच्या आधी जरी तुम्ही सेवा केली तरी चालेल. म्हणजे 21 दिवस ॲडजस्ट करून तुम्ही कधीही या महिन्याभरात सेवा करू शकता.
तुम्हाला कळालं असेल आता मी काय सांगितलं. तर 21 दिवस आहेत. तर सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात पहिले महाराजांना केंद्रात जायचं, मठात जायचं असेल तर जवळ किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जायचं, सांगायचं की महाराज मी उद्यापासून 21 दिवसाची सेवा चालू करते गुरुपौर्णिमेनिमित्त आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि घरी यायचं. आणि घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सेवा करायची आहे. तर आता सेवा करत असताना आपलं इतक्या उच्च कोटीच्या सेवेला आपण चालू करतो आहे तर महाराजांची मूर्ती आपल्या घरात असणं आवश्यक आहे. फोटो पाहिजे, काहीतरी पाहिजे दोन्हीपैकी. त्याच्यानंतर मूर्ती असेल तर छानपैकी महाराजांना अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना म्हणजे अभिषेक कसा करायचा तुम्हाला माहिती आहे की पाण्याचा करू शकता, पंचामृताचा करायचा, पंचोपचार पद्धतीने महाराजांची पूजा करायची आणि सेवेला सुरुवात करायची. तर आता सेवा चालू करण्यापूर्वी सगळ्यात पहिले धूप दीप अगरबत्ती लावायची, पूजा करून घ्यायची, बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि संकल्प करायचा. संकल्प करत असताना उजव्या हातामध्ये पाणी, फूल, अक्षदा, हळद कुंकू या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं, गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि महाराजांना सांगायचं की महाराज 21 दिवसाची सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. कोणती सेवा करताय ती पण सांगायचं. आता कुठल्या सेवा मी सांगणार आहे तर त्या पुढे सांगणारच आहे. त्यापैकी एक जी सेवा करणार आहे त्या सेवेचं तुम्ही नाव बोलायचं आहे, कळालं. आणि ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी लाभू दे असं महाराजांना सांगायचं. आणि तुमची जी काही इच्छा असेल ते पण बोलायचं आणि ते पाणी जे आहे आपलं संकल्पाचं ते झाडाला घालायचं. आता सेवा कशी करायची, काय करायची, सगळ्यात पहिले संकल्प करायचा. संकल्प झाला. आता पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणायचं जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. आता कुठल्या सेवा करायच्या त्या सांगते काय मी. सगळ्यात पहिले आता चारही सेवांसाठी एकच नियम आहे. काय, चारही सेवा कुठलीही सेवा करा एकच नियम आहे तुम्हाला, म्हणजे सारखेच नियम आहेत. आता सगळ्यात मोठी सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. स्वामीचरित्र सारामृताची तुम्हाला 21 दिवस सेवा. तर स्वामीचरित्र सारामृताची 21 दिवस तुम्हाला सेवा करायची आहे. आता स्वामीचरित्राचे 21 दिवस करायचं म्हणजे काय तर 21 दिवस तुम्हाला 21 पारायण करायचे आहेत. म्हणजे स्वामीचरित्रात हा जो ग्रंथ आहे तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे. 21 दिवस पूर्ण हा ग्रंथ वाचायचा आहे. रोज एक पारायणाचं करायचं, असे 21 दिवस तुम्हाला करायचे. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. बघा, वर्षभरात जरी तुम्हाला नाही जमलं तरी या 21 दिवसामध्ये ही सेवा नक्की करा. खरंच सांगते, अनंतपटीचं पुण्य तुम्हाला मिळेल. इतकी प्रभावी सेवा आहे. 21 दिवस महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात आणि ठराविक कालावधीसाठी आपण संकल्प करतो आणि ते संकल्प जर केला तर नक्कीच त्या म्हणजे जो आपण संकल्प करतो ना, तर एखाद्या वेळेस काय होतं, विना संकल्प आपण केलं तर ती सेवा खंडित होते किंवा पूर्ण होत नाही किंवा आपण स्वतः कंटाळा करतो, काहीतरी अडचणी येतात. पण ज्यावेळी आपण संकल्प करून एखादी सेवा करतो मर्यादित कालावधीसाठी, त्यावेळी ती सेवा पूर्ण करणं हे आपल्याला क्रमप्राप्त असतं आणि साक्षात महाराज ते आपल्याकडून पूर्ण करून घेतातच. म्हणून संकल्प करायचा आहे आणि 21 दिवस तुम्हाला स्वामीचरित्राचे 21 पारायण करायचे आहेत. बघा, ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. खूप उच्च कोटीची सेवा आहे. त्याच्यानंतर दुसरी सेवा आता ही म्हणजे काय करायचं, स्वामी स्तवन वाचायचं. स्वामी स्तवन झाल्यानंतर ग्रंथ आहे जो तो पूर्ण वाचायचा. त्याच्यानंतर 11 माळी स्वामींच्या करायच्या, म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्र एकदा किंवा 11 वेळा तुम्ही म्हणू शकता. ही तुम्हाला सेवा एवढी करायची आहे. आणि त्याचसोबत दुसरी सेवा आहे. आता ही पहिली सेवा झाली. दुसरी सेवा आहे 21 दिवस तुम्ही नामस्मरणाची सेवा करू शकता किंवा जप म्हणतो म्हणजे काय म्हणतात 11,000 जप, 21,000, 51,000 असं ठराविक म्हणजे आकडा घेऊन तुम्ही जप करू शकता किंवा जेवढा होईल तेवढा जास्तीत जास्त 21 दिवस तुम्ही नामस्मरण करू शकता. रोज मी 11 माळी महाराजांच्या करणारच, जपणारच असा संकल्प तुम्ही केला तरी चालेल. 21 दिवस रोज 21 माळी मी करणार असा संकल्प तुम्ही करू शकता. बघा, ही नामस्मरण तर तुम्ही कुठेही करू शकता, त्याला कुठलंच बंधन नाही. तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय किंवा काही तुमचं काम करत करत तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणाला कोणतंही कसलंही बंधन नाही आहे, कुठलेही नियम अटी नाही आहे. त्याच्यामुळे नामस्मरण तुम्ही करू शकता. रोज काहीच सेवा नाही ना, रोज 21 माळी मी महाराजांचं 21 दिवस नामस्मरण करणार.
तर असा आपण संकल्प करू शकता. म्हणजे संकल्प करायचा, स्वामी स्तवन म्हणायचं आणि नामस्मरणाला सुरुवात करायची. आता तिसरी सेवा म्हणजे कुठली सेवा, तर रोज 21 दिवस तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता. रोज 21 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तारक मंत्र म्हणत असताना एक उपाय आपल्याला करायचा आहे. बघा, तारक मंत्राची ताकद आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कुठल्याही म्हणजे म्हणतो ना की जगाच्या पाठीवर कुठलीही तुमची समस्या असो, म्हणजे काही नवरा म्हणजे ऐकत नाही किंवा मुलगा ऐकत नाही, हट्टीपणा करतो, चिडचिडपणा करतो, नवरा व्यसनी आहे किंवा घरात कोणीतरी व्यसन करतं आहे किंवा मुलं म्हणजे तुमचं काहीच ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, खूप म्हणजे वाया गेलेले आहेत, असं काही म्हणजे एखादी व्यक्ती आजारी आहे, घरात करणीबाधेचा प्रकार झालेला आहे, घरात सतत भांडण होतं, तंटे होतात, सतत आजारपण येतं, अचानक काहीतरी पैशाचं म्हणजे म्हणतो ना की पैसा जातो, आर्थिक अडथळे येतात, काहीही तुमचं असो, त्याच्यावरती तारक मंत्र हा अतिशय प्रभावी मंत्र आहे. रोज 21 वेळेला तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे किंवा 11 वेळेला पण म्हणू शकता. 21 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. पण तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ही 3 बोटे बुडवायची आणि त्याच्यानंतरच तारक मंत्र म्हणायचा. ताई 1 वेळा म्हणू का, 2 वेळा म्हणू का, नाही, 11 वेळेसच तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे किंवा 21 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. बघा, ही 21 दिवस तुम्ही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या. खरंच सांगते, खूप उच्च कोटीची सेवा आहे. आता ही झाली तिसरी सेवा. त्याच्यानंतर चौथी सेवा म्हणजे अतिशय प्रभावशाली सेवा, ती म्हणजे घोरकष्ट धोरण स्तोत्र. तुम्ही जे घोरकष्ट धोरण स्तोत्र जे आहे ते तुम्ही म्हणा. ह्या तिन्ही सेवांना पुरून उरेल इतकी प्रभावी सेवा आहे. एक स्तोत्र आहे घोरकष्ट धोरण स्तोत्र म्हणून. ते स्तोत्र दत्त महाराजांची उच्च कोटीची सेवा आहे, उच्च कोटीची. काहीही तुमचं एकही समस्या शिल्लक ठेवणार नाही दत्त महाराज, इतकी प्रभावी सेवा आहे. पण सेवा करत असताना आपलं मनसुद्धा तितकं पवित्र पाहिजे, कारण जीही सेवा करतो आहे आपण त्या सेवेत सातत्य पाहिजे, विश्वास पाहिजे, तरच सेवा फलित होते. म्हणून नाहीतर एखाद्याने सांगितले करून बघूया काय होईल ते होईल, असं नसतं. करायचं तर मनापासून करायचं. एखाद्या वेळेस तुमचा एखादा नियम चुकला तरी चालेल, पण ती शेवटी महाराज काय बघतात, तुमचा मनातला भक्तिभाव बघतात, तुमची श्रद्धा बघतात, तुम्ही किती मनापासून सेवा करता हे बघतात. एखाद दिवस काही अडचण आली, तुमची सेवा चुकली तर ठीक आहे, ती दुसऱ्या दिवशी करा, पण ती सेवा करत असताना मनापासून करा. कळालं? गडबड करू नका, काही गडबड करू नका, उगाच वाचलं म्हणून वाचू नका. एखादी गोष्ट मला मिळवायची आहे किंवा महाराज मला देणार आहे तर या विश्वासाने सेवा करा. आधी सेवा करा, मगच महाराज मेवा देतील, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर आपल्याला सवय असते की महाराज आधी मला हे द्या ते द्या मग मी तुमची सेवा करतो, असं नसतं. आधी सेवा करावी लागते आणि मगच महाराज आपल्याला प्रसन्न होत असतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता ह्या चारही सेवांपैकी तुम्ही कुठलीही सेवा करू शकता, चारही सेवा करू शकता. आता चारही सेवा एवढ्या करायच्या म्हणजे शक्य नाही. मग चारही सेवा कशा करायच्या, एकदम चारही सेवा ताई मला करायच्या आहेत किंवा एक सेपरेट अशीही सेवा करायची आहे. मग तुम्ही सेपरेट करणार असाल तर 21 दिवस फक्त स्वामीचरित्र वाचू शकता, 21 दिवस फक्त 21 वेळेस नामस्मरण करू शकता, म्हणजे 21 माळी. त्याच्यानंतर 21 वेळा तारक मंत्र म्हणू शकता रोज किंवा 21 वेळा रोज घोरकष्ट धोरण स्तोत्र म्हणू शकता. ही सेपरेट किंवा यातील एकच सेवा 21 दिवस तुम्ही करू शकता, जी तुम्हाला जमेल ती. आता ताई मला चारही सेवा करायच्या आहेत, कशा करायच्या बघा. आता 21 वेळा खूप वेळ लागला आणि इतकी सेवा करणं शक्य होईलच असं नाही, आणि ज्याच्या हातून घडवून घ्यायचं आहे त्याच्या हातून महाराज घेतातच घडवून. तर आता मला ताई सेवा चारही करायच्या आहेत. तर चारही सेवा तुम्हाला करायच्या असतील 21 दिवस तर काय करायचं, सगळ्यात पहिले संकल्प करायचा. त्याच्यानंतर संकल्प केल्यानंतर स्वामी स्तवन वाचायचं. स्वामी स्तवन झाल्यानंतर स्वामी चरित्र सारामृत हा पूर्ण ग्रंथ वाचायचा. कळालं? पूर्ण ग्रंथ वाचायचा म्हणजे 21 अध्याय वाचायचे. त्याच्यानंतर 11 माळी तुम्हाला स्वामींच्या करायच्या आहेत किंवा 1 माळ स्वामींची करायची, पण ती मनापासून करायची. कळालं? 1 माळ महाराजांची करा. त्याच्यानंतर 1 वेळेस किंवा 3 वेळेस 5 वेळेस तारक मंत्र म्हणा, शक्य होईल जास्त म्हणजे वेळा म्हणा, किंवा 1 वेळेस तारक मंत्र म्हणा. त्याच्यानंतर 1 वेळा 5 वेळा 7 वेळा घोरकष्ट धोरण स्तोत्र म्हणा. कळालं? म्हणजे चारही सेवा तुमच्याकडून होतील. कळालं? तर अशा प्रकारे पण तुम्ही ही सेवा करू शकता. आता सेपरेट सेवा करा, कशीही करा, पण ह्या सगळ्या सेवांसोबत तुम्हाला रोजची नित्यसेवा पण करायची. 21 दिवस रोज 21 दिवस स्वामीचरित्रातील रोज 3 अध्याय वाचायचे. मग नाही ताई आता पूर्ण ग्रंथ मी वाचतोच आहे की मग सेपरेट ते 3 अध्याय का वाचायचे.
तर बघा, ही सेवा आपण संकल्पयुक्त करतो आहे, पण नित्यसेवा ही आपली रोजची सेवा आहे. कळालं? रोज आपल्याला ती करायची आहे. एखादी सेपरेट सेवा करतो आहे म्हणून ती चुकवायची असं नसतं. म्हणून नित्यसेवा पण करायची आहे आणि सोबतच ही सेवा करा. 100% तुम्हाला या सेवेचं फळ महाराज देतीलच देतील. आणि ही गुरुपौर्णिमा तुमची विशेषच असेल, यात काही शंका नाही. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या 21 दिवसामध्ये काही अडचणी आल्या, पिरियड्स वगैरे आले, तर तेवढेच 5 दिवस स्किप करायचे, परत सेवा करू शकता कंटिन्यू. गुरुपौर्णिमा झाली ताई आता काय करू? गुरुपौर्णिमा झाली तरी तुम्ही 21 दिवस म्हणजे जेवढे दिवस राहिले तेवढे दिवस कंटिन्यू सेवा करू शकता. ताई याचं उद्यापन वगैरे काही करायचं का? तर याचा डिटेल व्हिडिओ मी नक्की करेन, तो तुम्ही बघा. या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या सेवा करायच्या, त्याचे नियम अटी काय, ब्रह्मचर्या शक्य असेल तर 21 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करा, नसेल तर काही हरकत नाही. पण 21 दिवस मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. 21 दिवस शक्य झालं तर परान्न वर्ज्य करा. एखादी संकल्पयुक्त सेवेमध्ये परान्न वर्ज्य करावं. कळालं? तर चला, एवढेच नियम अटी आहेत, बाकी काही नियम नाही आहेत जास्त. तर चला, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.